कारंजा बसस्थानकावर वृद्धाच्या खिशातून 42,000ची चोरी, पोलिसांचे 4 तासांत कौतुकास्पद यश। कारंजा शहरातील बसस्थानकावर वृद्धाच्या खिशातून 42,000 रुपयांची रोकड चोरल्याप्रकरणी पोलिसांनी अवघ्या 4 तासांत संशयित आरोपीस ताब्यात घेऊन चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे। फिर्यादी भगवान रायसिंग जाधव, वय 70 वर्षे, रा. पिंपरी मोडक, ता. कारंजा, जी. वाशिम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 28 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.30 ते 4.0 वाजेच्या सुमारास ते कारंजा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात इसमाने त्यांच्या खिशातील 42,000 रुपये रोख रक्कम चोरून नेली। या प्रकरणी कारंजा पोलीस ठाण्यात क्र. 644/25 कलम 305(2) भा. दाम. सम. नुसार गुन्हा नोंदविण्यात आला। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांनी तपास पथक तयार केले। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पो. हे. का. उमेशकुमार बिबेकर व पो. का. मोहम्मद परसुवाले यांना अकोला येथे रवाना करण्यात आले। सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांच्या मदतीने व तांत्रिक तपासाच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला। अखेर अवघ्या 4 तासांत आरोपी शेख यासिन उर्फ बिल्ला शेख रहूफ, वय 36, रा. अकोला यास ताब्यात घेण्यात आले। चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हा यशस्वी तपास पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पा पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी, तसेच पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी जयदीप पवार, पो. हे. का. उमेशकुमार बिबेकर, पो. हे. का. गणेश जाधव, पो. हे. का. अजय धनकर, पो. का. अमित भगत, पो. का. अनीस निनसुरवाले, पो. का. मोहम्मद परसुवाले, पो. का. नितीन पाटील व सायबर पोलीस स्टेशनचे पो. का. अविनाश इंगोले यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आला। या घटनेमुळे कारंजा पोलिसांच्या तत्परतेचे व तपास कौशल्याचे कौतुक होत आहे। पुढील तपास पो. हे. का. उमेशकुमार बिबेकर करीत आहेत। महाभारत न्यूज।